आजपर्यंत नाथपंथाचा जो पाया आहे तो मी कधी हलू दिला नाही। नाथपंथाचा जो गाभा आहे त्याला कधी धक्का देखील लागू दिला नाही। परंतु आज माझे गुरु सद्गुरूच माझ्यावर रुसून गेलेत। काय काय मिळवलं मी? माझे गुरुच माझ्यावर प्रसन्न नसतील तर मी इथे का थांबावं? जे ठरवलं आहे ते मी नाही करत। मी माघारी फिरेन। गुरुवर क्षमा असावी। मच्छिंद्र, मला तुझी घालमेल दिसत होती म्हणून तुला भेटायला आलो। प्रभू, मला सगळं दिसतंय, सगळं समजतंय। निघालोय माघारी। नको जाऊस मच्छिंद्र, थांब। आपल्याला दत्तप्रभूंना दुखवावं असं मला कधी स्वप्नातही वाटू शकत नाही। आपण तर आधार आहात आम्हा सगळ्यांचे। माझंच काहीतरी चुकलं असणार। या सृष्टीत एका उंचीवर काहीच निषिद्ध नाही। काही शुद्ध, अशुद्ध, पवित्र, अपवित्र नाही। त्यामुळे तुला जे काही नव्याने निर्माण करायचं असेल ते तू कर। मी तुला आशीर्वाद देतो। प्रभू, मच्छिंद्र, मी दत्तप्रभूंशी बोलतो। त्यांचंही तुझ्यावर अत्यंतिक प्रेम आहे। तुला असं वाटत असेल की ते तुझ्यावर रागावले आहेत, परंतु तसं नाहीये। तुझ्यावर त्यांचं लक्ष आहे। इथून माघारी जा मच्छिंद्र। तुझ्या दृष्टीचा विस्तार होऊ दे। तुला जे काही करायचं आहे ते तू मोकळेपणाने कर। खूप मोठा आधार वाटला प्रभू। येतो मी। कर्पूर गौरव करुणावतार संसार सारं भुजगेंद्र सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि।
श्रीपाद, दादा, श्रीपाद, बाळा किती दिवसाने दिसलास तू. आठवण तरी आली का आईची? आणि मला सांग, वनामध्ये काय खाल्लं असशील आणि कुठे आणि कसा निजला असशील? सुमती, किती प्रश्न. त्याला आधी घरी घेऊन जाऊ, मग विचार काय विचारायचंय ते. आजोबा, तुम्ही कसे आहात? तू नाहीस तर कशातच मन रमत नव्हतं रे. आता यापुढे कुठे जाऊ नकोस हा. श्रीपाद, तुला पाहून खूप बरं वाटलं रे बाबा. मलाही. श्रीपाद दादा, आम्ही रोज तुझी आठवण काढत होतो. आता मी आलोय ना. अरे गावातही सगळे विचारत होते. चला, आता प्रथम आपण घरी जाऊया. चल. सगुण मूर्ती मनोहर स्वामी माझा दिगंबर. सगुण मूर्ती मनोहर स्वामी माझा दिगंबर. मुखे नारायण उच्चार, मुखे नारायण उच्चार. दत्तात्रय माझा, दत्तात्रय माझा. सगुण मूर्ती मनोहर स्वामी माझा दिगंबर. भरतरीनाथ भेटले आणि इशय निघाला तर भेटले तर एका अर्थी चांगलंच आहे, पण नवीन गोंधळ नको व्हायला. अगं निळावंती, अजून किती चालायचं आहे? पाय दुखतोय माझ्या आईचा. हे काय आलंच. योच तो पाण्याचा झरा. नवलच म्हणायचं की. आमच्या भावाला बी सांगितलं पाहिजे हे समज. कृष्ण जन्मतिथी आहे आणि नंतर गोपाळकाला. तर आपण रात्री गावात जाऊन त्यांच्यात कृष्ण जन्म सोहळा साजरा करू आणि नंतर सगळ्यांना गोपाळकाल्यासाठी आमंत्रण देऊ. ते जास्त योग्य राहील. ही चांगली कल्पना आहे गुरुवर. आज रात्रीच आपण गावात जाऊ. ज्यांना कोणाला विरोध करायचा आहे ते समोर येतील. त्या निमित्ताने लोकांसमोर सगळंच स्पष्ट होईल. धनी लोक सत्तेच्या आणि बळाच्या जोरावर लोकांमध्ये दहशत ठेवतात आणि गरीब लोक चारित्र्याला आणि जीवाला जपतात. मी आत्ताच दोघांना बोलवतो आणि त्यांना गावात पाठवतो. हरी, राघव, जी देवा. हा या. काय आज्ञा आहे देवा? आत्ताच्या आत्ता गावात जा आणि सगळ्यांना सांगा की आज रात्री कृष्ण जन्म सोहळा आहे आणि तो आपल्याला साजरा करायचा आहे.
सांगतो जी. मालक पुन्हा आलं हे. हा काय रे तुम्ही येऊन गेला आणि माझा भाऊ तिकडं आडवा पडलाय घरी. काय केलं रे? अहो आम्ही काय नाही, आम्ही फक्त देवाचं सांगावं तिला. हा दुसरं काय नाही. बघितलं का मालक, त्यासनी देव म्हणतोय. हो कानिफनाथ गुरु आहेत आमचं आणि देव बी. त्यासनी सांगायचं आधी मला भेटायला यायचं आणि मग काय तो भंडारा ठरवायचा. बरं भंडारा तर ठरवला आहे. बघा मालक, यासनी काही समजत नाही ना. हो या गावातून एक बी माणूस गडावर जाणार नाही. अहो देवच गावात येणार आहे. कशाला? आज कृष्णाष्टमी आहे ना. हा गावात येऊन पूजा करणार आहेत आणि मग उद्या गडावर प्रसाद आहे. मालक हे काय ऐकत नाही. अरे असं कसं ऐकत नाही? या बघतोच. श्रीपाद, कसं वाटतंय आता घरी येऊन? आजी, तुम्ही सगळे इथे आहात, हाच फरक आहे. माझ्यासाठी सगळं विश्व हेच घर आहे. श्रीपाद, असं काही बोलतोस ना तू तरी, पण खरं सांगू का, आम्हाला तरी असं वाटतं की तू घरात आलास आणि सगळं घर कसं भरून गेलं. श्रीपाद, तूच सांगितलंस की मी येणार म्हणून, नाही तर आम्ही निघालोच होतो तुला आणायला. आमचा धीर सुटत चालला होता. कृष्ण अष्टमी आहे म्हणून मी आलो. सगळीकडे कृष्णाचं चैतन्य जाणवायला लागलं आहे. आज रात्री पूजा आहेच आपल्याकडे. श्रीपाद, बाळा सांग, काय करू आज तुझ्यासाठी? काय खावंसं वाटतंय? आज कृष्ण अष्टमी आहे. कृष्णाला विचारतो. तू असं विचारतोस की स्वतः कृष्ण खाणार आहेत? त्यासाठीच विचारून सांगतो. म्हणजे तू कृष्णाला विचारणार आणि कृष्ण तुला सांगणार? तुम्ही पण ना, अरे काहीही काय विचारता रे. श्रीपाद, अरे श्रीपाद, आई, शिरा कर कृष्णासाठी. बर, करते. हा मीही जाते मदतीला, तेवढंच मलाही पुण्य. मीही पूजेची तयारी करायला घेतो. बोपन्ना, तुम्ही आज जाऊच नका. पण आमचा कृष्ण वाट बघत असेल ना. थांबा,
अहो तुमचा कृष्ण आणि आमचा कृष्ण एकच. देवा आम्ही अवतांतर देऊन आलोय. पर एक अडचण आहे. काय झालं? गावातला तो सावकार आहे, तो खोडा घालतोय बघा. त्याने खोडा घालायचं काय कारण? अहो म्हणजे त्याच्या परवानगी बिगर इथं काय होत नाही ना. व म्हणजे थोडक्यात त्याची परवानगी घ्यायची. ते शक्य नाही. हे देवाचे धर्माचे कार्य आहे आणि माझ्या गुरूंनी अनुमती दिली आहे. आणखीन कोणाच्या अनुमतीची आवश्यकता नाही आपल्याला. वय पर ते काहीतरी त्रास देणार बघा देव. तुम्ही काळजी करू नका, आपापली कामं करत राहा. नाथ संप्रदायाच्या भंडाऱ्यात विघ्न आणणं एवढं सोपं नाहीये. होय पर त्याला घाबरूनच लोक नाही यायची. तो आतापर्यंत घरात आडवा झाला असेल, तुमच्या कानावर येईल ते. तुम्ही हे ध्यानात घ्या की गोपाळकाला आहे. याचा तुम्ही लाभ घ्याल तर तुमचे कल्याणच होईल. चा आता आपापली कामं करा. जी जी. झाली का तयारी? हे काय आता करायला घेतेच आहे. श्रीपाद म्हणतोय की कृष्णाने सांगितलं. खरं असेल का ग ते? अगं माई, आता श्रीपाद म्हणतोय ना, मग काहीही शक्य आहे बघ. आज मला बघायचंच आहे की कृष्ण प्रसाद खातो का. अगं म्हणजे त्याला असं म्हणायचं असेल की आपण श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवू. असं नाही आई, कृष्ण प्रत्यक्ष येणार आणि प्रसाद ग्रहण करणार. कसे आहात तुम्ही सगळे? आज काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का? वय वय. होय होय. आज कृष्ण जन्माष्टमी आहे. उद्या गडावर गोपाळकाला आहे. तुम्हा सगळ्यांना बोलवलं आहे. वय वय. होय होय. आज तुमच्या सोबत कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. तुम्हाला असं वाटेल की आता कृष्ण कुठे आहे, पण ते चराचरात आहेत, सर्वत्र आहेत, इथेही आहेत. देवा गावात काही लोकांना सांगितलं होतं. अहो त्यांनी ही पूजेची तयारी केली आहे बघा. देवा तुम्ही बसाजी. आदेश अलख निरंजन. गुरुवर तुम्ही आधी आसन ग्रहण करा. हे वासुदेवा, हे कृष्णा, हे केशवा, हे माधवा,
इथे कानिफचे स्थान आहे. इथल्या सगळ्यांवर तुझी कृपा असावी. ओम महानाथाय नमः.